नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित व इतर विषयासाठी पुस्तके कोणती वापरावी, TAIT एक्झाम देत असताना दुसऱ्या सुद्धा एक्झाम क्रॅक झाल्या पाहिजे या दृष्टिकोनाने आपल्याला अभ्यासक्रम कसा प्लॅन करायचा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बरेच विद्यार्थी आता BEd पास आउट होतील, काही लोकांचं DEd झालेलं आहे, काही लोक TET एक्झाम पास झालेले आहेत, काही लोक टेट 3 ची आवर्जून वाट बघतायत, काही लोक टेट 2 दिलेले आहेत, काही निकालाची वाट बघतायत। भरपूर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या असताना हा व्हिडिओ टाकण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला एक वेगळी बुक लिस्ट जे की आत्ता मार्केटमध्ये आत्ता सिलेबस नुसार जे की कामी पडेल। आता विद्यार्थी मित्रांनो 2 एक्झाम झाल्या, महिला बाल कल्याण अंगणवाडी परिवेशिका असेल, समाज कल्याण गट ग्रंथपाल असेल किंवा त्यातल्या सगळ्या काही लेखा वगैरे सगळ्या पोस्ट असतील, त्याच्यामध्ये आपल्या बॅच मधले विद्यार्थी एकदम सॅटिस्फाईड आहेत मित्रांनो। त्यांना जे सिलेबस शिकवलाय तोच सिलेबस येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट मध्ये दाखवून देतीलच, पण जो सिलेबस शिकवलाय तोच सिलेबस त्यांना जे काही या परीक्षेसाठी उपयोगी पडलेला आहे। तर मित्रांनो, आपण पाहिला असेल TET मध्ये 3.38% एवढा रिझल्ट लागलेला आहे, म्हणजे अगदीच 11,000 लोक पास झाले आहेत। याचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये नसलेलं सातत्यपूर्ण अभ्यास ठेवा मित्रांनो। शिक्षक ब्रँड लागेल तुमच्या मागे आणि ते सातत्यपूर्ण कसं ठेवायचं आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं टार्गेट शिक्षक असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ थांबवू नका, संपूर्ण पहा। आणि अनेक याच्यावरले व्हिडिओ आहेत ते जे की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते पण व्हिडिओ दिसून येतील जे की तुम्हाला शिक्षक होण्यासाठी मदत होणार आहे। पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धिमत्ता घटकाचा अभ्यास कसा करावा। सर, बुद्धिमत्ता घटकामध्ये तुम्हाला कशावर फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अंकगणित हा सुद्धा विषय आहे, लक्षात घ्या। आता मित्रांनो, एकमेकाचे हे जुळे भाऊ म्हणता येईल किंवा मावस भाऊ म्हणता येईल। हे 2 विषय तुमची पाठ अजिबात सोडणार नाही। तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर हे 2 विषय स्ट्रॉंग करणं अतिशय गरजेचं आहे। आणि हे दोन्ही विषय स्ट्रॉंग व्हायचं असेल तर आपलं सकाळी 6चं लेक्चर अटेंड करायला विसरायचं नाही। मी तुम्हाला इथे संपर्क क्रमांक देतो, 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्लासची डिटेल मागवू शकता मित्रांनो। हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप तसेच कॉलिंग आहे, शक्यतो व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। आता मित्रांनो, या 2 विषयाला वेटेज किती आहे हे तर सरळ 80 गुणासाठी विचारलं जातच 100%, आणि हे सुद्धा 30 गुणाला, म्हणजे तुमचे 110 गुण हे या विषयावर आधारित आहेत। आणि या विषयामध्ये जर तुम्ही 30, 40, 50 मार्क घेत असाल तर तुम्ही भविष्यात कधीच शिक्षक होऊ शकणार नाही, लक्षात घ्या। आणि जर भविष्यात शिक्षक व्हायचं असेल तर या गोष्टीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे। यासाठी बुक्स कोणते वापरावे मी भली मोठी लिस्ट सांगणार नाही, एकच सांगेल मित्रांनो, तुम्हाला स्कॉलरशिप पुस्तक अगोदर वापरा, म्हणजे तुमचं चांगल्या प्रकारे होईल। स्कॉलरशिप पॅटर्ननुसार थोडासा अभ्यास केला तर याचा फायदा तुम्हाला या परीक्षेमध्ये होणार आहे। 4थी असू द्या किंवा 8वी स्कॉलरशिप असू द्या, त्याचा फायदा तुम्हाला बुद्धिमत्ता व गणित घटकामध्ये 100% होणार आहे। स्कॉलरशिपचे बुक मिळवायचे गव्हर्नमेंट पुस्तक असतील तरी चालतात, इंटरनेटवर त्याची PDF सुद्धा अवेलेबल आहे। तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला जोडून घ्या। आपलं टेलिग्राम चॅनल आहे H पुंडे सर, याच्यावर आपण टाकून दिलेले आहे, ते पाहू शकता। @H पुंडे सर हे टेलिग्रामला सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे बरीच माहिती अपडेट मिळून जातं। त्यानंतर याच्या जोडीला स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही बुद्धिमत्ता घटकाचं पंढरीनाथ राणी सरांचं पुस्तक लेटेस्ट आलेलं नवीन पुस्तक आहे, जबरदस्त आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर 3रं पुस्तक जर म्हटलं IBPS नी विचारलेल्या प्रश्नपत्रिका, मग त्या महाराष्ट्र शासनाच्या नाही, लक्षात घ्या, ते काय केंद्र शासनाच्या RRB, त्यानंतर ग्रुप D, त्याच्यानंतर IBPS नी घेतलेली SBI PO किंवा इतर बँकिंग परीक्षेच्या माध्यमातून ज्या काही बुक्स मध्ये तुम्हाला भेटतात ते म्हणजे अग्रवाल यांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो, लक्षात घ्या।
अग्रवाल यांचं पुस्तक वापरू शकता. अग्रवाल सरांचं पुस्तक जबरदस्त आहे. तुम्ही जर हे पुस्तक चांगलं रेफर केलात बुद्धिमत्ता किंवा गणित या घटकासाठी तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच 100+ मार्क यायला कुठलीच अडचण नाही. आता गणितासाठी सुद्धा पंढरीनाथ राणेचे सरांचं पुस्तक वापरलं तरी काही हरकत नाही. अहो सर, एका विषयात 2 विषयासाठी तुम्ही 4 पुस्तकं सांगताय, आम्ही कसं पॉसिबल करणार आहे? म्हणून मित्रांनो सांगतोय, तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज आहे. मार्गदर्शन करणारा व्यक्ती तुम्हाला तिथे शॉर्टकट, शॉर्ट ट्रिक्स, कसा अभ्यास करायचा, वेळोवेळी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचं मोटिवेशन, सातत्य कसं ठेवायचं, रोजचा क्लास कसा अटेंड करायचा, वेळ कसा काढ, याबद्दल सविस्तर चर्चा आपण क्लासच्या माध्यमातून करत असतो. त्यासाठी लाडक्या बहिणीपेक्षाही कमी, जे की लाडक्या बहिणीला फीस म्हणजे जे काय महिन्याला रक्कम येते त्याच्यापेक्षा पण 4-5 पटीने कमी रक्कम आकारून विद्यार्थी मित्रांनो आपण क्लास चालू ठेवलेले आहेत. स्टेट एक्झामची तारीख कधी येईल मग सांगता येणार नाही, कारण जून जुलै म्हणते कोणी, ऑगस्ट सप्टेंबर म्हणेल, डिसेंबर एंडिंगला होईल, म्हणजे 2025 मध्ये होणार आहे. पण कधी जाहिरात येईल सांगता येत नाही. संच मान्यतेमध्ये मागच्या जागा भरून पुढे जागा किती रिक्त राहतात याच्यावर डिपेंड होणार आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला थोडंसं वेट अँड वॉच करावं लागणार आहे आणि अभ्यासावर सातत्य ठेवावं लागणार आहे. जर तुम्ही परीक्षा फॉर्म आल्यानंतर अभ्यासाला लागलात, लिहून सांगतो मित्रांनो, पास होणं अवघड होतं, लक्षात घ्या. तेव्हा मग नोट्स गोळा करा रे, क्लास बघा रे, दिवसभर शाळा करा रे, म्हणजे बिझी शेड्यूल मधून बाजूला होऊन थोडासा वेळ काढत कंटिन्युटी ठेवली, सातत्य ठेवलं तर याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे जे की इतर विषयासाठी काय वापरणं गरजेचं आहे. आता म्हणजेच बालमानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्रासाठी काय वापर. मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला क्लास जर करायचं ठरवलं तर बालमानसशास्त्राचे एक 20 लेक्चर जर दिले तुम्हाला तर 20 लेक्चरमध्ये परफेक्शन येऊन जातं. पण याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते सांगतो. तुम्ही ना 11वी व 12वी या वर्गाचं शिक्षणशास्त्र हे पुस्तक वाचा. त्याच्यातले अनेक प्रश्न मागच्या दोन्ही टेटमध्ये विचारले गेलेले होते. त्याची सुद्धा PDF नोट्स तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले गव्हर्नमेंट पुस्तकं जेवढे महत्वपूर्ण ठरतात, आपला 12वी पर्यंतचा सिलेबस जेवढा महत्वाचा ठरतो तेवढा स्पर्धा परीक्षेचा ठरत नाहीये. मी स्पष्ट सांगतोय, तुम्ही मागचे पेपर काढून बघा, 2017चे अवेलेबल आहेत बाजारामध्ये, किंवा 2022चे रेफरन्स विचारू शकता. IBPS कसं केलं जातं ते बघू शकता. म्हणजे तुम्हाला इथे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. अनलिमिटेड करून आपल्याला काहीतरी लिमिटेड मिळवायचंय, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला डायरेक्ट सरकार काही 20,000 22,000 सुरुवातीचा पगार, पुन्हा 40-50 हजार पगार, पुन्हा 1,00,000-1.5 लाख पगार डायरेक्ट करणार नाही, एवढं लक्षात घ्या. कारण या विषयामध्ये तुम्हाला मार्क मिळवावे लागतील. आता ते 2010चा अगोदरचा काळ थोडासा वेगळा होता बाबा. D.Ed B.Ed चे मार्क वगैरे साधी टेट झाली की लोक शिक्षक व्हायचे. आताचा काळ कॉम्पिटिशनचा आहे, स्पर्धेचा आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. हा, अभ्यासातील गॅप असू द्या पण सातत्य ठेवा. संसार करताय, मुलं बाळ आहेत, वेळ मिळत नाही, वेळ काढून अभ्यास करावा लागेल. याच्याशिवाय पर्याय नाही. तरच आपल्याला आपण घेतलेल्या शिक्षणाचा म्हणजे D.Ed B.Ed चा फायदा होणार आहे. स्पष्ट बोलणारा, खणखणीत बोलणारा, मनाला पटलं नाही तरी अभ्यास करून शिक्षक होता येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी लागणार म्हणजे आपण ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मित्रांनो 2017 पासून ते 2024 पर्यंत म्हणजे साधारण आता 25चा मार्च महिना आहे, कंटिन्युटी ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बिनधास्तपणे आपल्या क्लासला जॉईन झालात म्हणजे सक्सेस मिळवण्याच्या जवळ जात आहे. फक्त आता सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आवश्यक आहे, एवढं नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्यानंतर जे की GS GK आणि लँग्वेजचे विषय आहेत, GS GK व लँग्वेजचे L1 L2 म्हणजेच याच्यामध्ये मराठी विषय आहे आणि याच्यामध्ये इंग्रजी विषय आहे. आता झाले काय मित्रांनो, हे जर बघितलं हे 30 गुणापर्यंत विचारतात, हे सुद्धा 30 गुणापर्यंत विचारतात. या दोन विषयाला वेटेज बघितलं 30 गुणाला दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे बघा तुमचे 200 मार्क 2 तासामध्ये पेपर सोडवून मार्क मिळवायचे. विद्यार्थी काय करतात, या विषयाचे जाणीवपूर्वक इग्नोर करतात या विषयाकडे दोन्ही या आणि याचाच अभ्यास करत बसतात. तुमचा रिझल्ट कसा येईल? मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे मित्रांनो. सामाजिक शास्त्रवाला सर्वाधिक मार्क घेणारा विद्यार्थी माझ्या क्लासमधला ठरलेला आहे. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, 6 ते 7 महिने अगोदरपासून व्यवस्थितरित्या
टॉप लेवलची तयारी, व्यवस्थित वेळ देऊन, रोजच्या रोज अपडेटेड राहून, रोज काही प्रश्नांचा सराव करून विद्यार्थी मित्रांनो रिझनिंग आणि मॅथ मध्ये 110 पैकी 96 गुण मिळवलेले आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे फक्त 14 प्रश्न चुकले त्याचे. इकडे 96 आणि इकडे जर जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एकूण 65 गुण मिळवलेले आहेत, लक्षात घ्या. किती? 6 आणि 5 11 1 आचेले 1 आणि त्याची एकूण टोटल जर म्हटलं मित्रांनो 161 मार्काची टोटल त्यांनी अचीव केलेली आहे. कसला विद्यार्थी आहे तो? सामाजिक शास्त्रचा. माझा आवर्जून त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला वाटलं तर शेअर करतो, जे की विद्यार्थी मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नसताना 10वी पासून त्याचं जे काही रेग्युलर सातत्य होतं, प्रत्येक विषयाला कोणत्या टॉपिकवर किती उदाहरणे सोडवायची, 20-20 25-25 उदाहरणे आपण घेत असतो टॉपिक वाईज, ते सर्व उदाहरणे प्लस आपण स्वतःचा सराव, सरांनी शिकवलेल्या ट्रिक्स लक्षात ठेवणे, त्याच्या नोट्स बनवणे, ऑनलाईन असलं तरीही पेपर पेन वही घेऊन बसणे, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. तरच ऑनलाईन परीक्षेच्या ऑनलाईन क्लासचा तुम्हाला जास्त फायदा होतो. सरळ सरळ सांगतो, म्हणजे आपण ऑनलाईन क्लास बघतो. आता माझं हे मार्गदर्शन पर लेक्चर बघितलं, यातल्या किती गोष्टी नोट केल्या रे? नाही. माइंडसेट मध्ये किती भरणार आहेत तुम्ही? गणिताचं एक गणित शिकवलं लक्षात राहील, 10 गणित शिकवले 10ला 10 लक्षात राहतील का? त्याच्या एक शॉर्ट म्हणजे या एका प्रकारचं एक गणित तुम्हाला ते नोट करणं गरजेचं आहे, तरच त्या ऑनलाईन क्लासचा फायदा जास्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिवसभर क्लास करताय, खूप मेहनत करताय आणि तुमचं ते क्लास करून 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 गडबड होऊन जाते. नेमकं मी काय बघितलं होतं हेच लक्षात राहत नाही, त्यामुळे त्याला हाताखालून पण घालणं गरजेचं आहे. मी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगत असतो की बाबा तुम्ही महत्वाच्या नोट, जे काही महत्वाचं सांगतो आम्ही त्यावेळेस, ज्या आधी सांगतो की बाबा हे परीक्षेला येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते काय करायचंय, नोट करणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओचा मेन मुद्दा म्हणजे तुमची पुस्तक लिस्ट प्रॉपर असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं एक वेळेस 2 वेळेस तुम्ही पुस्तक वाचू शकता. याचा आवाका खूप मोठा आहे मित्रांनो. याच्या सुद्धा ऑनलाईनर नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आपण वन-लाइनर नोट्स दिल्या जात आहेत, म्हणजे याही विषयाला आपण कमजोर ठेवलेलं नाही. याचे तर 1000 प्रश्न असे काढलेत जे की परीक्षाभिमुख आहेत बालमानसशास्त्राचे, म्हणजे चालता बोलता ई नोटच्या माध्यमातून तुम्हाला क्लास जे विद्यार्थी लावतात त्यांना कधीही कोणत्याही वेळेस वाचता येणार आहेत. त्या नोट्स फ्रीमध्ये तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला थोडा वेळ देऊन आगामी काळामध्ये तयारी करायची आहे. आता हा व्हिडिओ बघितलेले विद्यार्थी आहेत त्यांना एक खास ऑफर सांगतो. 8 मार्च महिला दिन आहे, महिलांसाठी खास ऑफर ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदीच 30% डिस्काउंट देऊन ही ऑफर ठेवलेली आहे. म्हणजे अगदीच कमी सबस्क्रिप्शन असणारं आपलाच एकमेव क्लास असेल. नक्कीच तुम्हाला मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तो क्लास जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो क्लास नाही जॉईन केला तरी हरकत नाही, पण अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. अदरवाईज तुम्ही परीक्षेच्या वेळेस धडपड करत राहिलात तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. परत भरत्या निघणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आता येणाऱ्या आगामी भरतीमध्येच आपल्याला 100% द्यायचंय, 100% देऊनच आगामी भरतीमध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचंय, एवढं डोक्यात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणीला ग्रुपवर शेअर करायला विसरू नका, कारण विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना या परीक्षेचं अजिबात नॉलेज नाही. ते फक्त काय करतात सराव करतात पण ऍक्च्युअल मध्ये त्या परीक्षेपर्यंत पोहोचत नाही. उगाच काहीतरी 2-4 व्हिडिओ बघायचे आणि तसंच राहायचं, असं नाही चालणार. रेग्युलर सातत्य आणि तुम्हाला त्या अभ्यासक्रम माहित असणं गरजेचं आहे, पुस्तक लिस्ट आणि येणाऱ्या आगामी काळात रिझल्ट हातात मिळवणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. पुस्तकाची लिस्ट कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.